हाय नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना शुभ सकाळ. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर हा माझा पहिला ब्लॉग आहे. तर सकाळी मी रानात आलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता रानातलं वातावरण. आज सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि हे पहा आमचे सकाळ सकाळ मोटार चालू आहे. तुम्हाला मी दाखवते. सोलारचं पाणी आहे. तर एक 8 वाजता आमचं पाणी सोलार किती पाणी मारतं तुम्हाला मी दाखवते. तर पहा, चांगलं म्हणजे बाऱ्यावरती चांगलं पाणी चालतं. पटपट वाफे भरून जातात. तर हे आमचं रान आहे. ही आम्ही मेथी टाकलेली आहे. तुम्हाला मी मागं दिसत असेल आमच्या ते दाऱ्यावर आहे. सकाळ सकाळ मेथीला पाणी द्यावं लागतं. मेथीचा विषय असा असतो की मेथीला जास्त उन्हाचं पाणी देऊन नाही चालत. त्याच्यामुळे आम्ही सकाळ सकाळ मोटार चालू केली. जसं थोडंसं ऊन पडलं ना, सूर्योदय झाल्याच्या नंतर ना पाणी द्यावं लागतं. ही आमची एक 20-22 दिवसांची मेथी आहे आणि ही तुम्ही पाहू शकता माझ्या मागं. ही आत्ता टाकलेली मेथी आम्ही काल परवा. तर अजून 2-4 दिवसांनी ही मेथी काढायला येईल. हाय म्हणा. तर आम्ही यूट्यूबवरती नवीन आहोत. आम्हाला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. आम्ही लाईव्ह येत असतो रोज संध्याकाळी 8 वाजता. तर आमच्या लाईव्हला जॉईन करा. तरी पहा मेथी तुम्हाला मी दाखवते किती हाईट झाली तिची. अजून छोटीच आहे पण अजून छान आहे. जास्त पानं वगैरे काय जळाले नाही. मार्केट भरपूर आहे. आणि मेथीला शेतकऱ्यांसाठी थोडीशी आनंदाची बातमी अशी आहे की सध्या मेथीला मार्केट भरपूर आहे. एक 25-26 पर्यंत जात आहेत. मध्यंतरीच्या काळात 30 वरती पण गेली होती. हा ना. तर आता आमचं काय माहिती, आम्ही हा एक कट्टा आहे आमचा तुम्हाला जो दिसतोय तो, आणि त्याच्या शेजारी अजून एक कट्टा टाकला. हा 1-1.5 एकराची मेथी आहे आमची. तर सोलारामुळं जास्त पाण्याचा प्रॉब्लेम येत नाही. तुम्हाला मी दाखवते आमच्या रानातली. इथे बा डिप्पी दिसते का, ती डिप्पी आहे पण काही फायदा नाही आहे तिचा. कारण रानात डिप्पी असून सुद्धा आज आम्हाला मोटर चालू करता येत नाही का, तर लाईटीचा प्रॉब्लेम खूप आहे. लाईट नसल्यामुळं ह्या बाजूला विहीर आहे. तिथं थोडंसं तुम्हाला बघा माझ्या बोटाच्या स्ट्रेट मागं तिथे एक आमची विहीर आहे. पण त्या विहिरीचं आमचं पाणी कधी चालूच नसतं कारण लाईटीचा खूप प्रॉब्लेम आहे आमच्या तिकडं. तरी सोलारमुळे छान झालं आहे. ज्या सरकारने कोणी योजना आणली ते नाही माहीत. मोबाईलला जास्त क्लिअरिटी नसेल, मोबाईल छोटा आहे आमचा. तर सोलारमुळे तरी थोडासा शेतकऱ्यांना दिलासा भेटलेला आहे. नाहीतर माल पाण्या वाचून जळून जातो. योग्य टायमावर मेथीला तर पाणी द्यावंच लागतं, नाहीतर मेथीचं उपयोगच होत नाही. मेथी जळून जाते. हो, मेथीला 1-2-3 दिवसातून एक तरी पाणी भेटलंच पाहिजे. विशेष म्हणजे जास्त उन्हाचं पाणी जमत नाही. जर लाईट उन्हाची असली तर मग मेथी जळून जाते. त्याच्यामुळं जास्त शिराळा असतानाच मेथीला पाणी द्यावं लागतं. तर सोलारमुळे तो एक फायदा झालेला आहे नक्कीच. ज्या सरकारमुळे आले त्यांना धन्यवाद. कारण शेतकऱ्यांना फक्त एका एवढ्याच योजनेचा मला वाटतं लाभ भेटलेला पण आहे आणि शेतकऱ्यांना याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं फ्रॉड न झालेलं. शेतकऱ्यांना एक समाधान आहे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर सोलारमुळे तरी नक्कीच. कारण शेतकरी रानामध्ये कष्ट करतात पण पाण्यामुळे त्यांचा माल त्यांना व्यवस्थित येत नाही. आज आमचे हे दुसऱ्या गावाला जायचेत म्हणून मला सकाळ सकाळ बोलवलेलं आहे रानात पाणी धरण्यासाठी मेथीवरती. तर कशी आहे आमची मेथी आम्हाला कमेंटमध्ये सांगा. किती भाव भेटेल आम्हाला नाही माहिती. व्यापारी वगैरे येतात उपटाण्यासाठी, पण मेथीचा विषय असा आहे की मेथीला माणसं लय लागतात उपटायला. कारण उरकत नाही, वरून ती धुवावी लागती. आणि 7-8-10 माणसं तरी पाहिजे मेथीला. आणि ती अशी जास्त लेट करून पण चालत नाही. एकदा उपटायला लागली की 2 दिवसातच संपली पाहिजे, नाहीतर मग फुलं यायला लागतात तिला. त्याच्यामुळं मग माणसं लागतात. आणि व्यापारी पण येतात आमच्या साईडला. पण व्यापारी एवढ्या मोठ्या मेथीचे एक लई तर लई 30,000 ते 35,000 रुपये म्हणतात आहे या बाजारात. आणि मार्केटला जर आपण स्वतः उपटून नेली तर ह्याच मेथीचे कमीत कमी 70,000 ते 80,000 रुपये होतात. त्याच्यामुळे व्यापाऱ्यांना द्यायला मेथी परवडत नाही. पण टायमिंगला माणसं पण भेटणं खूप गरजेचं असतं. आमच्या तिकडं सध्या आता दिंडी आषाढी वारी असल्यामुळे सगळे माणसं दिंड्यांमध्ये गेलेले आहेत. त्याच्यामुळे आता काय माहीत काय होतंय, भेटतायत की नाही का व्यापाऱ्यांनाच द्यावी लागते.
सकाळ सकाळ वातावरण भारी झालंय, एकदम शांत वातावरण झालं. तर तुम्हाला काय म्हणायची, 2 शब्द तुमचं मनोगत व्यक्त करा. हे आमचे मिस्टर. करा ब्लॉक शूट, आम्ही करतो वरनं. नाही, मला तुम्ही बोलावलं म्हणून मी आले ना. आता मला गावात जायचंय, कांद्याचं बी आणायचंय, कांद्याचं बी टाकायचं यात. आता वरनं तू करणार आहे. करीन ना, मग त्यासाठीच आले मी. तर आमच्या तिकडे कांद्याचे बी टाकण्याची सुरुवात झाली मित्रांनो. आता इकडं काही लोकांचे तर बी उगून पण आलेले आहेत चांगले. आम्ही थोडंसं लेट टाकले, कारण आमचं आहे ना काळवटीचं रान आहे, आणि काळवटीच्या रानात लवकर येतं ते कांद्याचं रोप, आणि मग निभार होऊन जातं. टायमिंगला माणसं नाही भेटलं किंवा पाऊस सुरू झाला तर मग ते खराब होऊन जातं. त्याच्यामुळे आम्ही थोडंसं 7-8 दिवस लेट टाकतो. आज आम्ही टाकणार आहेत. आमच्या तिकडे चांदवडचं बी टाकायला लागलेत आता. पहिलं पंचगंगाचं याचं टाकायचं, आता चांदवड नवीनच आले वाटतं. पहिलंच होतं पण आमच्या गावात जास्त चांदवड नव्हतं, काही ठराविक लोकांकडेच होतं. पण आता आमच्या तिकडे पण चांदवडचं बी टाकायला लागलं. आमचा जो बाग आहे ना, कांदा उत्पन्नासाठी लय मोठा आहे. आमच्या तिकडं कांदा सगळीकडे कांदाच आहे इकडे. उत्पन्न जास्त आहे, कारण पावसाचं पाणी सोडून इकडच्या लोकांना दुसरा पाण्याचा सोर्स नाही. केले ते मेथ्याची रानात पण टोटल कांदाच होणार आहे. आता ही तर आणि 1-5-6 दिवसात मोकळं होणार आहे. त्याच्यामुळे आम्ही 1-1.5-2 महिन्याची पिकं घेतो, फक्त जेणेकरून की कांदा पण लागून. पावसाळी कांदा असतो, उन्हाळ्यामध्ये काय आम्हाला पाणी वगैरे नसतं. त्याच्यामुळे पावसाळ्यात परत उन्हाळ्यात परत प्रॉब्लेम येतो पाण्याचा. 4 महिने फक्त आमच्या पुढं, म्हणजे शेतीतून फक्त 4च महिने आम्हाला उत्पन्न घेता येतं. कुणी कोणताही माल करून घेऊ शकतं. दुसरा माल जर मेथी वगैरे सोडा, पण कांदा, मका, कुठं बाजऱ्या, गहू वगैरे करायचे मला एकच पीक घेता येतं अख्ख्या वर्षामध्ये आम्हाला. कारण गव्हाचं याचं पीक परवडत पण नाही. क्षेत्र तर चांगलं आहे, पण पाण्याची अडचण. आमच्या तिकडे लाल कांदा जास्त होतो. डोळे चमकतात भरपूर. लाल कांदा भरपूर होता आमच्या तिकडे, कारण उन्हाळी कांदा पण पाणी नाही पुरल्यामुळे लाल कांदा सगळे करतात. पण बाजार भेटला तर चांगले पैसे होतात, पण बाजार नाही भेटल्यावर मग खर्च पण माघारी येत नाही, बळच येतो. आणि कांद्याला पण माणसं खूप लागते तिकडे जालना साईड. तिकडचे जे माणसं येतात, आम्ही नगरला येतात ते त्यांना घेऊन येतात. मग आमच्या लागवडी वगैरे चालू राहतात. आणि उगती लागवड द्यायची म्हणली तरी पण 15,000 रुपये एकर आता म्हणायला लागले. कांद्याचे होते का नाही ते पण गॅरंटी नाही. वरून त्यांच्या टेम्पोला सेपरेट हे द्यावं लागतं. टेम्पोचं पण सेपरेट पैसे द्यावे लागते, त्याच्यामुळे ती परवडतच नाही. त्याच्यामुळे मग आम्ही माणसं आणतो नगरवरनं. पण त्यांचा पण प्रॉब्लेम असं होतं की एक माणूस त्यांच्या जेवण बनवण्यासाठी गुंत, त्याच्यामुळे घरात प्रत्येकाच्या एक दोनच माणसं राहतात. शेतकऱ्यापेक्षा तेच पैसे जास्त घेऊन जातात काय. आम्ही मागच्या वेळेस आमच्याकडून त्यांनी 1 लाख रुपये घेऊन गेले, हाय ना, 1 लाख रुपये घेऊन गेले ते आमच्या कांद्याचे. नव्हते रोग पाडला त्याच्यात काय गेले काय सळले. 1.5-2 लाख रुपये आमचे त्याला हे झालं होतं. त्यातलं 50,000 खर्चाला नेलाच गेला तर 50,000 राहिले असते ना आपल्याला, आहे ना. आणि जे काम करणारे होते त्यांना त्या बिचाऱ्यांचं कष्टाचं फळ आहे त्यांचं. म्हणजे शेतकऱ्यांचा विषय असा आहे, बाजार असले तर पैसे होतात. 1100 रुपये आणि 1200 रुपये जोडी म्हणायला लागली. वरून टोटल त्यांचं पर चहा पाण्यापासून आपल्याच घरी असतात, त्याच्यामुळे चहा पाण्यापासून जेवण वगैरे सगळं आपणच करायचं त्यांना. शेतकऱ्याचा स्वतःच्या घरचा माल असल्यामुळे काही नाही वाटत त्यांच्या जेवणाचं याचं. पण तरी पण ज्यांना विकत आणायचंय खायला त्यांचं लय आवड होतं धान्याचं. तर असं आमचे बघा मेथीला पाणी देता येते. आता ही मेथी कशी येते काय माहित, ही नाही जळली तर ही काय माहित. कारण आमच्या पाहुण्यांची जरा पानांना अशी करपल्यासारखी झालेली आहे. आता आमचं असं काय होते काय सांगता नाही यायचं. होप करते ही पण भारी यावा. तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही सबस्क्राईब करा. आमच्या लाईव्हला येत जा. आम्ही 8-8:30 वाजता लाईव्हला येत असतो. आम्हाला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये जर बनवला तर. बाय.